ओके, जे 2x2 चे एक्झाम्पल होते थोडेसे कम्पॅरेटिव्हली छोटे असतात, पण जे 3x3 चे एक्झाम्पल थोडेसे मोठे असतात कारण की 9 एंट्रीज असली. ओके बाळांनो, मग आता आपलं काल लास्ट 6 एक्झाम्पल झालं होतं, बरोबर आहे. तर तालुका आहे मिससेलॅनियस एक्साइज 2A, त्यातला क्वेश्चन नंबर 7. 7 मधले 6 पर्यंत जे एक्झाम्पल होते 2x2 चे ते काल आपले झाले होते. आज तुम्हाला म्हटलं तुम्ही 3x3 नेक्स्ट एक्झाम्पल ट्राय करायचंय. भरपूर जणांनी होमवर्कला ट्राय केलेलं आहे, अजूनही बाकीचे ट्राय करत नाहीये बाळांनो. नंतर खूप प्रॉब्लेम येतील. हे एक्झाम्पल सेल्फ ट्राय करायचे आहे एकदा. ओके, सोल्युशनच्या स्टेप्स त्याचे 2. ओके, आता स्टार्ट करूया आपण. प्रत्येकाने स्टार्ट केला असेल. ओके, एक्झाम्पल नंबर 7 काय होतं, मॅट्रिक्स दिला आपण 2 - 3 3 2 2 3 3 - 2 2. ओके, आता याला काय केलं, फक्त सोल्युशन लेट त्याला मी ए म्हणते. लेट ए इज इक्वल टू दॅट मॅट्रिक्स. त्या मॅट्रिक्सचं नाव दिलं फक्त ए, बरोबर आहे. सोल्युशन नाव दिलेलं आहे. त्यानंतर स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1 काय बाळांनो, कन्सिडर डिटर्मिनंट ऑफ ए. आता मला वाटतं मी मिससेलेनियसच्या क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला डिटर्मिनंट सॉल्व्ह करून दाखवलेले. तर आता प्रत्येकाने पटकन सॉल्व्ह करायचंय ते डिटर्मिनंट ऑफ ए. म्हणजे हा जो आहे हा मॅट्रिक्स आहे, मॅट्रिक्स सॉल्व्ह नाही होत, मग डिटर्मिनंट घेतलं, बरोबर आहे. मॅट्रिक्स स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये असतो, डिटर्मिनंट उभ्या लाईनिंग मध्ये असतो. हा डिटर्मिनंट घेतला. ओके, तर डिटर्मिनंट ऑफ ए घेतला. आता ओके, आता काय केलं, सॉल्व्ह केलं. डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू किती आली, ती आली -25. चेक करून पहा तेवढी येते का. मी डायरेक्ट लिहिली व्हॅल्यू, तुम्ही ती सॉल्व्ह करून पाहिजे. ओके बाळांनो, म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू आली -25 आणि -25 इज नॉट इक्वल टू 0. आणि याचा अर्थ डिटर्मिनंट ऑफ ए हा नॉन झिरो आला. याचा अर्थ तो जो काही मॅट्रिक्स ए आहे, तो नॉन सिंग्युलर आहे, बरोबर आहे. याचा अर्थ तो इन्व्हर्टिबल आहे आणि याचा अर्थ तो त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट आहे. मग तेच लिहिलं की ओके, सिन्स डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉन झिरो, ए इन्व्हर्स इज एक्झिस्ट. बाकीचे 2 वाक्य फक्त लिहिले नाही, कट केले. काय काय आहे, देअरफॉर मॅट्रिक्स ए इज नॉन सिंग्युलर, देअरफॉर मॅट्रिक्स ए इज इन्व्हर्टिबल अँड देअरफॉर ए इन्व्हर्स एक्झिस्ट. काय होतंय, बोर्ड इथे पुरणार नाही या एक्झाम्पल्सला, म्हणून फक्त थोडंसं ऍडजस्टमेंट करून 2 वाक्य कट केली, न लिहिलं फक्त की देअरफॉर ए इन्व्हर्स एक्झिस्ट. ओके, आता बाळांनो ही झाली स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1 मध्ये फक्त आपण डिटर्मिनंट काढतो, तो नॉन झिरो दाखवतो, इन्व्हर्स एक्झिस्ट म्हणतो. त्यानंतर स्टेप नंबर 2. बाळांनो मी आतापर्यंत तुम्हाला एकच मेथड शिकवलेली युनिव्हर्सची, कोणती, रो ट्रान्सफॉर्मेशन. बाळांनो युझिंग इलेमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन, रो वापरायचे आपल्याला. मग रो साठी इक्वेशन काय आहे, ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू आय. मग आता बाळांनो हा ए तर आपला क्वेश्चन मध्ये दिला ना, घेता तो क्वेश्चन मधला 2 - 3 3 2 2 3 3 - 2 2 इंटू ए इन्व्हर्स हा आपला फाइंड करायचा आहे. आणि राहिला प्रश्न आयचा, तर ए नुसार आय चूज करायचा. ए ची ऑर्डर 3 आहे, तर आय ची ऑर्डर काय घ्यायची, 3 घ्यायची. 1 0 0 0 1 0 0 0 1 हा आला बाळांनो आयडेंटिटी मॅट्रिक्स. जर इकडे ए हा 3/3 चा असेल तर आय चा 3/3 चा घ्यायचा. जर ए हा 2/2 असेल तर आय चा 2/2 चा घ्यायचा असतो. ओके बाळांनो, घेतला ए. ओके, ए आणि आय टाकला फॉर्म्युलामध्ये. आता काय करायचं तुम्हाला, तो ए इन्व्हर्सला मल्टिप्लाय मध्ये जो मॅट्रिक्स आलाय म्हणजे हा मॅट्रिक्स ए, हा मॅट्रिक्स बाळांनो याचं कन्व्हर्जन करायचं आहे आयडेंटिटी मध्ये, बरोबर. याचं आयडेंटिटी मध्ये करायचं. यासाठी तुम्ही जे ट्रान्सफॉर्मेशन वापरणार तेच ट्रान्सफॉर्मेशन इकडे आय वर वापरायचं, बरोबर आहे. म्हणजे इकडे तुम्ही काय करणार आहे, कन्व्हर्जन आयडेंटिटी मध्ये करणार आहे. ज्यांना काल 2x2 चे एक्झाम्पल समजले बाळांनो, आजचे एक्झाम्पल त्यांच्यासाठीच आहे. ज्यांनी मधीच लेक्चर करून राहिले, मागचे लेक्चर काही स्किप केलेत,
त्यांनी लेक्चर केले नाही तरी काय फरक पडणार नाही. काय आता काय उद्योग चालू आहे लक्षात घ्या. मॅथ असं एक आहे की हप्त्यातनं एक दिवस आले लेक्चर केले समजलं असं नाहीये. ओके नीट लक्षात घ्या. काल आपण 6 एक्झाम्पल पाहिलेले 2x2 चे सेम प्रोसिजर आहे. फक्त काय होती प्रोसिजर थोडीशी मोठी होणार आहे. ओके काय होतंय काल 2x2 मध्ये 4 मेंबर होते, आज इथे एकूण 9 मेंबर आहे. आपण काय करायचो ए इनव्हर्सला मल्टिप्लाय मध्ये जो ए मॅट्रिक्स आहे याचं कन्व्हर्जन आपण करणार आयडेंटिटी मध्ये आणि त्याकरता आपण काही ट्रान्सफॉर्मेशन लिहिणं. जे ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही ए वर अप्लाय करणार आहे तेच कोणावर अप्लाय करायचे आयडेंटिटीवर अप्लाय करायचे. म्हणजे इकडे आयडेंटिटी होईल इकडे नवीन मॅट्रिक्स तयार होईल आणि त्यावेळेस जो नवीन मॅट्रिक्स आला असेल ना मानो तोच तुमचा काय असतो इनव्हर्स असतो. मग ठीक आहे मला चेक करूया. तर पहिला मुद्दा आहे तो म्हणजे या 2 चा 1 करायचा. ह्या 2 चा काय करायचा 1 करायचा. पण बाबा नव्हतं 2 चा 1 करणं थोडंसं टफ वापरायला पुढे 1 नाही पण इथे 3 दिसतोय आणि मला एक कळतंय हा 3 जर वर घेतला आता नाही 2 कोणता 2 मायनस केला तर 3 - 2 1 होणार आहे. म्हणजे आता बाळांनो ही R1 आहे ही R3. मी काय करतो R1 आणि R3 इंटरचेंज करून घेतो. R1 आणि R3 काय करायची इंटरचेंज. म्हणजे अर्थ रो नंबर 1 जी आहे ती रो नंबर 3 ला घ्यायची आणि रो नंबर 3 जी आहे ती रो नंबर 1 ला घ्यायची. हा ओके जे ट्रान्सफॉर्मेशन इकडे अप्लाय करायचं तेच तिकडे अप्लाय करायचं. म्हणजे हा R1 आहे आणि हा R3 करा इंटरचेंज बरोबर आहे. मग आता R2 तर ऍज इट इज राहिला रो नंबर 2 ऍज इट इज राहिला. ही रो नंबर 3 जी होती ही रो नंबर 1 ला गेली आणि रो नंबर 1 जी होती ती रो नंबर 3 ला गेली बरोबर आहे. इकडे पण तेच केली. ओके इथपर्यंत आलं. आता त्यातलं काय केलं बघा आता हा आहे 3 ह्या 3 जागी मला आणायचं आहे 1 त्याकरता 2 ठिकाणी 2 आहे. कोणता 2 मायनस करा आपण जवळचा मायनस करू. मी R2 मायनस करतो. मला काल कोणतरी एक आन्सर पाठवत म्हणजे R3 मायनस केला होता. बरं R3 जरी मायनस केला तरी फायनल आन्सर हे तेव्हा डोक्यात ठेवा जास्त गोंधळ करायचा नाही. ओके काय करायचा R1 मधनं R2 मायनस केला आता हे सगळे इलेमेंट इथं मायनस करणार बरोबर आहे. म्हणजे चेंज कोणामध्ये करायचा R1 मध्ये. R1 मधनं मायनस करता मग R1 चेंजेस टू R1 मायनस R2. ओके R1 चेंजेस टू R1 मायनस R2. मग ही जी रो नंबर 2 ही रो नंबर 1 मध्ये मायनस करा. पण जो उद्योग इकडे करणार तोच इकडे करायचा. ही सगळे यातनं मायनस करून टाकायची बरोबर. मग पाहता सर्वात पहिले R2 आणि R3 तर आहे असं लिहिले कारण की चेंज कोणामध्ये फक्त चेंज फक्त आणि फक्त R1 मध्ये R2 मध्ये आणि R3 मध्ये चेंज नाहीये. मग R2 आणि R3 असंच लिहिले. आता चेंज जर R1 मध्ये होता तर R1 बदलला फक्त काय केला बा 3 मधनं 2 मायनस करा. 3 - 2 1 -2 - 2 -4 2 - 3 -4 आणि राहिला प्रश्न R2 आणि R3 ऍज इट इज. ओके इकडे सुद्धा R2 आणि R3 ऍज इट इज. R2 आणि R3 बाळांनो ज्यांनी मॅट्रिक्स केलं नाही त्यांनी डोक्यात ठेवा R म्हणजे रो म्हणजे आडवी ओळ. R2 आणि R3 म्हणजे रो नंबर 2 आणि रो नंबर 3 ऍज इट इज. चेंज रो नंबर 1 मध्ये मायनस करायचे रो नंबर 2 0 - 0 0 0 - 1 -1 1 - 0 1 बाकी सगळं आहे. ओके हा झाला बाळांनो तुमचा पहिला इलेमेंट तुम्हाला 1 करायचा असतो बाळांनो केला. आता याचा यूज करून हे दोन्ही इलेमेंट 0 करायचे. रो ट्रान्सफॉर्मेशनचा रूल काय सांगितलेला आहे मी तुम्हाला. एकदा का एखादा इलेमेंट 1 झाला ते खालचे आणि वरचे एलिमेंट 0 करायचे. त्याच्या वरती तर काही इलेमेंट नाही त्याच्या खाली इलेमेंट लगेच 0 करायला घ्यायचे. बाळांनो हा R1 आहे हा R2 आहे हा R3 रो नंबर 1 रो नंबर 2 रो नंबर 3. चेंज मला रो नंबर 2 आणि रो नंबर 3 मध्ये करायचा रो नंबर 1 मध्ये नाही पण रो नंबर 1 चा यूज करायचा इथे डोक्यात ठेवा. मग मी काय केलं पहा R2 चेंजेस टू आता काय करणार मला 2 ने मल्टिप्लाय करतो मायनस करतो म्हणजे R2 चेंजेस टू R2 - 2 R1 सेम R3 चेंजेस टू R3 - 2 R1
ओके, दोन्ही ट्रान्सफॉर्मेशन वापरले. आता चेंज R1 मध्ये नाहीये, चेंज फक्त R2 आणि R3 मध्ये. मग काय करा, R2 आणि R3 बदला, R1 तसंच राहील. मी R1 चा यूज केलाय, जसा यूज करतो तो बदलायचा नसतो लगेच. मग R1 दोन्ही साईडचा आहे आता केला 1 - 4 - 1 1 - 4 - 1 0 - 1 1 0 - 1 1. ओके बाळांनो, मी जास्त प्रेशर देत नाहीये, जास्त आरडत नाहीये, कारण की आपले ह्या टाईपचे एक्झाम्पल झालेले. खूप सायलेंटली घेतोय, व्यवस्थित समजून घ्या. ओके, सगळ्यात पहिले याला 2 ने मल्टिप्लाय करा. माझ्याबरोबर लिहित असाल तर अतिउत्तम आहे, किंवा व्यवस्थित पाहत असाल, जर काल्क्युलेट असेल तुम्ही तर फक्त नीट प्रॉपरली पहा काय चाललंय इथे. याला 2 ने मल्टिप्लाय करा. 2 2 - 2 0. मग इथं पहिला एलिमेंट आला 0. याला 2 ने मल्टिप्लाय करा -8 2 - +8 10. नंतर याला 2 ने मल्टिप्लाय करा -2 3 -2 म्हणजे 3 + 2 5. हा आला 5. बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट इकडे पण तो काय 2 ने मल्टिप्लाय केलं 0 - 0 0 राहील. याला 2 ने मल्टिप्लाय केलं -1 -2 म्हणजे 1 + 2 3 1 + 2 3. इथे पाहून काय 3 आला. ओके, नंतर याला 2 ने मल्टिप्लाय केलं, यातनं मायनस केला -2. दोन्ही साईडला रो नंबर 2 मध्ये मी एकच ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करून. आता मी रो नंबर 3 चा ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करतो. ओके, पर त्याला 2 ने मल्टिप्लाय करा, यातनं मायनस करा. याला 2 ने मल्टिप्लाय करा, यातनं मायनस करा. यालाही 2 ने मल्टिप्लाय करा, यातनं मायनस करा. इथे येणार आहे 0. इथे काय होणार, 2 ने मल्टिप्लाय केलं किती होईल -8 -3 + 8 5. याला 2 ने मल्टिप्लाय करा -2 3 -2 + 5. इथे पाहून घ्या 0 5 5. ओके, ते मुद्दे इकडे करायचा केलाय इथपर्यंत. ओके बाळांनो, मी ऍट अ टाइम 2 ट्रान्सफॉर्मेशन यूज केले. जर एखाद्याला ऍट टाइम 2 ट्रान्सफॉर्मेशन यूज करता येत नसेल तर काय करायचं, पहिलं हे वापरून घ्यायचं, एक स्टेप येईल, नंतर हे वापरायचं, दुसरी स्टेप येईल, 2 स्टेप वाढतील. मी वाढवल्या असत्या, पण प्रॉब्लेम हा आहे की बोर्ड आपला ऑलरेडी एक स्टेप बाकी लिहायची. बरोबर आहे, बोर्ड पुरणार नाहीये. त्यामुळे फक्त काय केलं तर मी 2 जिथे जिथे शक्य आहे तिथे 2 ट्रान्सफॉर्मेशन एकत्र घेतलेले. ओके, मग आता आपण इथे आलो या स्टेपला. आता बाळांनो जर तुम्ही नीट लक्षात घेतलं तर पहिला कॉलम सेट झाला 1 0 0. पहिला कॉलम सेट झाला. बरोबर आहे. आता मला दुसरा कॉलम सेट करायचा आहे. दुसऱ्या कॉलम मध्ये -4 च्या ऐवजी मला आणायचा आहे 0, 5 च्या ऐवजी आणायचा 0 आणि 10 च्या ऐवजी आणायचा आहे 1. बरोबर आहे. मग आता लक्षात घ्यावा, आपण 0 पहिले ऍडजस्ट नाही करत, पहिले 1 ऍडजस्ट करतो. का तर 1 पासून 0 ऍडजस्ट करणं सोपं. मग मला ह्या 10 च्या ऐवजी आणायचा आहे 1. मग मी काय करतो बा, हा जो 10 आहे हा R2 चा मेंबर आहे. हा जो काही 10 आहे तो काय आहे, R2 चा मेंबर आहे. बरोबर आहे. 10 हा R2 चा मेंबर आहे. मग आता काय करायचं, 10 च्या ऐवजी 1 आणायचं आहे. मग मी रो नंबर 2 ला डायरेक्ट 10 ने डिवाइड केलं. डिवाइडिंग रो नंबर 2 बाय 10. करा डायरेक्ट 10 ने डिवाइड रो नंबर 2 प्रत्येक एलिमेंटला, इकडे पण आणि इकडे. दोन्ही साईडला जर मी 10 ने डिवाइड केलं तर काय 1 -4 -1. आता चेंज जर R2 मध्ये, नीट लक्षात घ्या, चेंज R2 मध्ये आहे ना, तर R1 आणि R3 ला हात लावायचा नाही. R1 आणि R3 ऍडजस्ट घेऊन घ्यायचं पहिले, म्हणजे R2 ला जागा सोडायची. इकडे पण तेच करायचं. आता काय करायचं, या 10 डिवाइड करा, 0 ला कसं डिवाइड करा, काय फरक पडत नाही, 0च राहिला. 10/10 1 झाला. इथे 5/10 जर केला तर 1/2. ऍक्च्युली येणार काय आहे, इथे येणार होता 5/10. 5 1 5 5 2 10 म्हणजे तो आला 1/2. डायरेक्ट लिहिला. ओके, त्यानंतर बाळांनो ते राईट साईडला सुद्धा 10 ने डिवाइड करा. 0 ला 10 ने डिवाइड केलं काही फरक पडणार नाही, 0च राहिला. 3 ला 10 ने डिवाइड केलं, डिव्हिजन होत नाही, 3/10 राहिला. पण आता -2 ला मी 10 ने डिवाइड करतो. इकडे पाहून घ्या, -2/10.
बाळांनो डिव्हिजन होत असेल तर द्यायची. 2 1 2 2 5 10. आन्सर आलं -1/5. बरोबर आहे, -1/5. तुम्ही जर कॅल्क्युलेशनला जागा नसेल पुरे साईडला, कारण की 3/3 एक्झाम्पल आहे, शक्यतो जागा नाही पुरत, एक रफ पेज घेऊन बसायचं हातामध्ये, ते बॅकला वगैरे करण्यापेक्षा तेच साईडला कॅल्क्युलेशन करत राहायचे. ओके बाळांनो, आपला हे आला उद्योग. काय झाला, हा एलिमेंट 1 करायचा होता, झाला ना 1 हा एलिमेंट. मग एकदा का एखादा एलिमेंट 1 करायचा, खालचे आणि वरचे एलिमेंट 0 करायचे. मग आता बाळांच्या वरती -4 आहे आणि याच्या खाली 5 आहे. मग बाळांनो मला R1 आणि R3 मध्ये चेंज करायचं आहे. युजिंग R2. R2 चा यूज करायचा आणि चेंज R1 आणि R3 मध्ये करायचं. काय करावं लागेल पहा. परत पहिले -4 चा 0 बनवायचा युजिंग 1. मला 4 ने मल्टिप्लाय करायचं, ऍड करून दे. म्हणजे काय करावं लागेल, R1 चेंजेस टू R1 प्लस 4R2. बाळांनो हा आहे पहिलं ट्रान्सफॉर्मेशन. काय, R1 चेंजेस टू R1 प्लस 4R2. त्यानंतर दुसरं अँड, हा आता इथे बाळांनो R3 मध्ये चेंज करायचं आहे. 5 इथे 1 आहे, मला 5 ने मल्टिप्लाय करायचं, मायनस करा, म्हणजे R3 चेंजेस टू R3 मायनस 5R2. R3 चेंजेस टू R3 मायनस 5R2. बाळांनो 2 ट्रान्सफॉर्मेशन प्रॉपरली यूज करा, कारण का इकडे राईट साईडला जर तुम्ही पाहिलं तर बाळांनो रॅशनल नंबर येणार आहे, R2 यूज करायचा आहे. दोन्ही साईडला प्रॉपरली ते नंबर अरेंज करा. ऑलरेडी इथे आता अपॉन मध्ये आलेले व्हॅल्यू, अपॉन मध्ये व्हॅल्यू झाल्यानंतर अपॉनचे ऍडिशन सबट्रॅक्शन प्रॉपरली करा. कॅल्क्युलेशन करून पहा. जर फक्त पाहून उतरवणार असाल ना बाळांनो तर लेक्चर करूच नका. तुम्हाला बरेच दिवसांचे सांगतोय, फक्त पाहून उतरवायचं असेल, घरच्यांना फसवायचं असेल, आम्हाला फसवायचं असेल, बाळांनो याचा काही फायदा होणार नाहीये. हे डोक्यात ठेवा. हे सगळे जे आता चालू आहे 4-4 मार्कचे इम्पॉर्टंट एक्झाम्पल चालू आहे. मला काल कोणतरी शंका विचारली होती, याला पॉइंट वाईज मार्किंग असेल का. 4 मार्कच्या एक्झाम्पलला 4 ठिकाणी 1-1ची मार्किंग असते. पण बाळांनो हे डोक्यात ठेवा, ट्रान्सफॉर्मेशन आपण बदलू शकतो. तर टीचर नेहमी चेक करताना शेवटचा आन्सर पहिले चेक करणार आहे, शेवटचा आन्सर बरोबर आहे. जर बरोबर असेल तर पूर्ण मार्क्स देणार, मधल्या ज्या 4 स्टेप्स वाटतील त्या 4 स्टेप्सला 1 मार्क देऊन निघून जातात. पुढे एवढे डिटेल रूल आहेत बोर्डचे, पण एवढे डिटेल कोणीच चेक करीत बसणार नाही. रूल प्रमाणे चेक केलं तर तुमचा 1 पेपर चेक करायला 1 दिवस लागेल. 400 पेपर चेक करायचे हार्डली 10-12 दिवस असतात. कोणी एवढं डिटेल चेक करणार नाही. बाळांनो काळजी घ्यायची आहे तर तुमचं आन्सर शेवटचं बरोबर आलं पाहिजे. जर बरोबर नसेल, 1-2 एंट्री चुकल्या असतील फक्त, तर मध्ये मार्क्स तर होतो. पण जर समजा 9 मधल्या जर 4 ते 5 एंट्री चुकलेल्या आहे तर मधल्या स्टेप्स पाहणार पण नाही, डायरेक्ट 0 येऊन मोकळे होते. तर बाळांनो काळजी घ्यायची, प्रत्येकाने स्वतः कॅल्क्युलेशन करायचे. गेले 8 वर्ष झाले एक्सपिरियन्स सांगतो. नंतर तुम्ही हा चॅप्टर ऑप्शनला टाकतात. यातले विशिष्ट 3x3 एक्झाम्पल, त्यात पण रो आणि कॉलमचे एक्झाम. याचं कारण असतं खूप कॅल्क्युलेशन असतात. तर मग मॅथ कॅल्क्युलेशन साठी शिकवला जातो. आणि जर कॅल्क्युलेशन येत नसेल तर मॅथ सोडून जॉग्राफी घ्यायचं. ओके, आता काय करायचंय पहा. R1 ला R1 मध्ये प्लस करायचं. काय, R2 ला 4 ने मल्टिप्लाय करा, R1 मध्ये प्लस करा. R2 ला 4 ने मल्टिप्लाय करा, R1 मध्ये प्लस करा. इथे पण तेच करायचं वाढून. म्हणजे काय होणार, -1 प्लस 4/2. कॅल्क्युलेशन करून पहा. +1 येतं. ओके, त्यानंतर सेम होतो विचार, त्याला 4 मल्टिप्लाय करता वरती ऍड करायचं. थोडेसे रॅशनल नंबर येतील. जर बाळांनो डिव्हिजन होत असेल तर द्यायची. डिव्हिजन झालेले आहे, मी इथे 1/5 1/5 लिहिलंय. ओके, सेम उद्योग करायचा. R2 ला 5 ने मल्टिप्लाय करायचं आणि ते
R3 मधनं मायनस करायचे. ओके, दोन्ही ठिकाणी मी ट्रान्सफॉर्मेशन वापरलेले. जर व्यवस्थित दिसत नसेल तर झूम करून पहा. तुमचं आलेलं उत्तर आणि इकडे माझं कॅल्क्युलेशन चेक करून पाहिजे. ओके, हे दोन्ही ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केल्यानंतर बाळांनो कॉलम 1 सेट झाला 1 0 0 0 1 0. बरोबर आहे बाळांनो. परत डोक्यात घ्या, एक्झरसाइज आपल्याला संपलेली होती ती या टाईपची एक्झाम्पल. आपण मिसलेनियस फक्त तुमच्या प्रॅक्टिससाठी घेतोय, कारण की मला माहिती का मी जर तुम्हाला होमवर्क दिली एक्सरसाइज तर तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करणार नाही. बरोबर आहे ना. मग त्यामुळे आपण सॉल्व्ह करून घेतोय की जेणेकरून तुमची प्रॅक्टिस इथेच होऊन जाईल. ओके, कॉलम 1 आणि कॉलम 2 सेट झाले. आता कॉलम 3 सेट करायचा आहे. म्हणजे आता बाळांनो हा इलेमेंट 0 करायचा आहे, हा इलेमेंट 0 करायचा आहे आणि हा 5/2 चा 1 करायचा. मग सध्या बाकीचे जाऊ द्या, पहिले 0चा विषय नाही घ्यायचा. पहिला विचार घ्यायचा तो कोणाचा? 1चा. म्हणजे मला चेंज फक्त R3 मध्ये करावं लागणार आहे. बाळांनो 5/2 आहे, 5/2 याचा 1 करायचा आहे. काय करतात? 2/5 ने मल्टिप्लाय करा त्याला. R3 ला मी 2/5 ने मल्टिप्लाय केलं. जर 5/2 असेल, या 5/2 ला जर आपण 2/5 ने मल्टिप्लाय केलं तर 5 5 2 2 कॅन्सल. आन्सर किती आलं? 1. म्हणजे आपण काय केलं इथे? R3 रो नंबर 3 ला 2/5 ने मल्टिप्लाय करतो. नीट लक्षात घ्या प्रत्येकाने. R3 ला 2/5 ने मल्टिप्लाय करतो. लेफ्टला जे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करणारे बाळांनो, राईटला पण तेच ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचं आहे. करा, 2/5 ने मल्टिप्लाय करा. 0 ला परत काही पडणार नाही. याला मल्टिप्लाय केलं 2 ला 2 कॅन्सल, 5 ला 5 कॅन्सल, 1 उरला. त्यानंतर मात्र इकडे बघा, इथे 2/5 ने मल्टिप्लाय केलं 2/5 झाला. इथे 2/5 ने मल्टिप्लाय केलं तर 2 2 कॅन्सल, 1/5 येणार आहे. इथे 2/5 ने मल्टिप्लाय केलं तर -2/5 झालं. आता कॅल्क्युलेशन ओरली जमले पाहिजे बाळांनो. ओके, आता हा इलेमेंट 1 झालेला आहे. आता याचा यूज करून म्हणजे R3 चा यूज करून R1 आणि R2 आणि R2 यांचे इलेमेंट तुम्हाला 0 बनवायचे. करा बरं. ओके, क्लिअर कट दिसतंय की हा इथे 1 आहे, इथे 1 आहे. 1 - 1 0 होतो. म्हणजे पहिलं ट्रान्सफॉर्मेशन यार बाळा तुमचं R1 चेंजेस टू R1 - R3. रो नंबर 1 मधनं रो नंबर 3 मायनस. ग्रेट. डिनॉमिनेटर सेम आला दोघांचा, ऍडिशन सबट्रॅक्शन सोपी जाईल. ओके, त्यानंतर दुसरा पहा, इथे 1/2 आहे, इथे 1 आहे. मग असं करू, याला 1/2 ने मल्टिप्लाय करून मग मायनस करू. मग बाळांनो दुसरा ट्रान्सफॉर्मेशन येणार आहे R2 चेंजेस टू R2 - 1/2 इंटू R3. दोन्ही ट्रान्सफॉर्मेशन वापरलेले आणि खाली बाळांनो हे आन्सर आलेलं आहे. जर नीट चेक केलं तर हा जो काही मॅट्रिक्स आला A इनव्हर्सचा मल्टिप्लाय मधला बाळांनो हा कोणता मॅट्रिक्स आहे? आयडेंटिटी मॅट्रिक्स. बरोबर आहे. आणि तो A इनव्हर्स. आता याच्या खालची स्टेप आपण लिहिलेली नाही, पण ती काय येणार आहे सगळ्यांना माहिती. काय येईल? I इंटू अक्युम्युलेटिव्ह I इंटू A इनव्हर्स. इथे आन्सर संपलेलं नाही, अजून 2 स्टेप बाकी आहेत. 2 ओळी बाकी आहेत बाळांनो. आपली जागा पुरणार नाहीये, इकडे पुसत नाही मी सध्या. याला आय म्हणणार आहे. बरोबर आहे. म्हणजे I इंटू A इनव्हर्स इज इक्वल टू दॅट मॅट्रिक्स. म्हणजे आय लिहिला नाही तरी चालतो मल्टिप्लाय मध्ये. मग A इनव्हर्स इज इक्वल टू हे आला. यातलं पण बाळा तुम्ही 1/5 कॉमन घेऊ शकताय. 0 ला काही फरक पडत नाही. बाकी प्रत्येक एलिमेंटला डिवाइड बाय 5. तो 1/5 जर कॉमन घेतला तर फायनल आन्सर बाळांनो मी ओव्हरली सांगतो, रिचेक करा. A इनव्हर्स इज इक्वल टू 1/5 इंटू मॅट्रिक्स -2 0 3 -1 1 0 2 1 -2. तो 1/5 कॉमन घेतलाच पाहिजे गरजेचं नाही घेतला तर असा आन्सर येईल. काय होतं डिव्हिजन मध्ये आपल्याला ते लिहायला थोडं अवघड असतं, थोडंसं मोठं दिसतं. यापेक्षा तो 1/5 जर बाहेर घेतला आणि तो लिहिला तर बाबा इथला 5 कॅन्सल होईल आणि फक्त ते नंबर द्यायचे. 0 ला 5 ने डिवाइड नाहीये. 0 ला काही फरक पडत नाही. 0 मधनं आपण काही कॉमन घेऊ शकतो, 0 ला काही मल्टिप्लाय करून घेऊ शकतो.
तो 0चा लोड घ्यायचा आहे. 1/5 बाकी प्रत्येक नंबरला 1/5 डिवाइड मध्ये, तो 1/5 जर डिवाइड मध्ये 5 जो डिवाइड मध्ये आहे तो 1/5 करून बाहेर घेतला तर प्रत्येक ठिकाणी फक्त न्यूमरेटरचा जो नंबर आहे तो शिल्लक राहील. आणि बाळांनो ते असेल तुमचा फायनल आन्सर. 2 स्टेप मी लिहित नाहीये, त्या प्रत्येकाने तुम्ही लिहायचे आहे. आणि बाळांनो स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. पहा फक्त लिहिलेलं एक्झाम्पल होतं, जे मी काल लिहिलेलं एक्झाम्पल आहे तरी एक्सप्लेन करायला बाळांनो अर्धा तास लागलेला आहे. बरोबर आहे, म्हणून मी आज लेक्चर घेतोय. अशा अजून 3 एक्झाम्पल्स आहे. एक्सप्लेन करायला 6 तास लागलेला आहे. जर पूर्ण सॉल्व्ह केलं बाळांनो तर ह्या एक्झाम्पलला एक्सप्लेन करू ना, पण जर तुम्ही चांगली प्रॅक्टिस केली तर एक्झाम्पल हार्डली 10 मिनिटात होऊन जातं आणि आउट ऑफ मार्क्स घेऊन जाणार एक्झाम्पल आहे. त्यामध्ये मेन मुद्दा हा असतो की जे ट्रान्सफॉर्मेशन फिक्स नसतं, ट्रान्सफॉर्मेशन आपण बदलू शकतो. फक्त डोक्यात ठेवायचं काय आन्सर झालं पाहिजे. म्हणजे जर इथे आपण म्हणूया इथे ट्रान्सफॉर्मेशन कुठे बदललं गेले असेल काही ते, तर हे बदललं गेलं असेल. R1 - R2 घेतला ना, काही R1 - R3 घेतला असेल तरी बा आन्सर तेच येतंय. पण मग मधले ट्रान्सफॉर्मेशन थोडेसे बदलतात, नंबर बदलतात, ट्रान्सफॉर्मेशन बदलतात. बरोबर आहे. मग हे डोक्यात ठेवायचं आहे की ट्रान्सफॉर्मेशन बदलले जाऊ शकते. ते तुमच्यावर डिपेंड आहे का तुम्ही कशी ऍडजस्टमेंट करा. ओके ठीक आहे. स्क्रीनशॉट घेतला प्रत्येकाने. ज्यांनी लिहित नाही माझ्याबरोबर आत्ता, जे फक्त लेक्चर ऐकताय त्यांनी स्क्रीनशॉट घेतला तर चालेल. फक्त डोक्यात ठेवा की जिथे मी बोर्डवर आन्सर स्टॉप केलेला आहे त्याच्या खाली 2 ते 3 स्टेप्स बाकी आहेत. त्याला आयडेंटिटीला आय म्हणायचं बाकी, नंतर तो आय बाजूला काढून टाकायचा आहे, नंतर ए इनवरची व्हॅल्यू आली, त्याच्यानंतर शेवटी वाटलंच तर 1/5 कॉमन घेऊन बाहेर लायचं. ओके बाळांनो, प्रत्येकाला एक्झाम्पल समजलं असेल. फक्त ते जे इन आउट करतायत सारखे त्यांनी स्टेबल ठिकाणी बसतात, जिकडे आकडे ते कमी जास्त होत आहेत. तसे पण ज्यांची गेली हप्ताभर झाली absentee लागलेली बाळांनो, मी त्यांना तसंही लेक्चर मधनं बाहेर काढून टाकणार. आणि ज्यांची हप्त्यातनं प्रेझेंटी ही कधीच पूर्ण झालेली नाही त्यांना सुद्धा लेक्चर मधनं बाहेर काढून टाकणार. हे जे रिझल्ट आहे तुमचे, रेंज नसते सर, नंतर सकाळ सर लेट उठलो, बाळांनो तुम्ही 12वीला आहे, 1ली 2रीला नाहीये हे रिझन्स द्यायला. लेट उठायचं कारण काय, सकाळी रात्रीचं लवकर झोपा. आणि 7 म्हणजे लेट, 7च्या पुढे तुम्ही कधी उठणार आहे, 7 वाजेपर्यंत उठणार तुमचं. त्यामुळे हे रिझन द्यायचे बंद करा सर्वांनी आणि सगळ्यांनी ऑनलाईन लेक्चर करा. एखाद्या दिवशी मी रेकॉर्डिंग चालूच नाही करणार इकडं, मग रेकॉर्डिंग लेक्चर येणारच नाही. टाइम टू टाइम ऑनलाईन लेक्चर करायची सवय यामुळे टाकायची बाळांनो, त्यानंतर तुम्ही उठले, लवकर आवरलं, तुमचा अभ्यासाला स्टडीला वेळ मिळणार आहे. फक्त लेक्चर करून काहीच फायदा नाही. रिव्हिजन द्यायची. आणि ज्या आता इन आउट होत आहेत बाळांनो, रेंज नाही असा भाग नाही, रेंज फुल आहे. फक्त थोडस रेंज असणाऱ्या जागी बसायचं. जर तुम्ही एखाद्या रूम मध्ये कोपऱ्यात जाऊन बसत असाल तर तिथं रेंज येणार नाही. वारंवार सांगतोय मी. थोडस रेंज असणाऱ्या प्रॉपर ठिकाणी बसता. रेंज किती 50 kb/s लागते फक्त, याला जास्त लागत नाहीये. ते इन आउट करता बाळांनो तुम्हाला काहीच कळणार नाही. इन आउट करून काहीच कळणार नाही. कारण मग घरच्यांना फसून आता सांगून द्या घरच्यांना की आमच्याच्याने होत नाहीये. स्टेबल लेक्चर करायला शिका, लेक्चरच करत जाऊ नका बरं. ओके, एक्झाम्पल नंबर 7चा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 8. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 8 घ्यायचंय. आता काल काही मुलांनी हेच सोडवलेलं आहे, म्हणजे जे झोपेत आहेत ना, कोणी स्टडी करत नाहीये बाळांनो,
सगळे मुलं स्टडी करतायत. स्टडी फक्त तुम्हीच करत नाही आणि घरच्यांना सांगता आम्ही स्टडी कोणी स्टडी करत नाही वगैरे वगैरे. कारण काहींचे मला इथे लास्ट लेक्चरला पूर्ण 10 म्हणजे 10 पर्यंत 4 ते 4 एक्झाम्पलचे आन्सर काही मुलांनी काल पाठवलेले आहेत. ओके, एक्झाम्पल नंबर 8. 1 3 -2 -3 0 -5 2 5 0. ओके बाळांनो, स्टेप नंबर 1 घ्या, डिटरमिनंट सॉल्व करा. स्टेप नंबर 1 घ्या, डिटरमिनंट सॉल्व करा. अरे डिटरमिनंट सॉल्व करायला लावलाय, बसायला नाही. फार निवांत तोंड घेऊन बसले राहतात की येईल फुकटमध्ये आन्सर. हा फुकटा विचार बंद करा. जर डिटरमिनंट सॉल्व होत नसेल तर सिरियसली बोलतोय, घरच्यांचे पैसे तुमचा वेळ वाया घालू नका. जर डिटरमिनंट सॉल्व होत नाही याचा अर्थ तुम्हाला मॅथ करायची इच्छा नाहीये, यायचा विषय नाही, करायची इच्छा नाहीये. आणि जर करायची इच्छा नसेल मॅथ तेव्हा तेवढ्यामध्ये जिओग्राफीचे 2 चॅप्टर वाचून होतील. इथे एक एक्झाम्पल सॉल्व होतो पर्यंत बिंदास जिओग्राफी घेऊन टाका. मॅथ्सला खूप प्रॉब्लेम सॉल्व करावे लागतात. फक्त साहित्य बसून मॅथ्स येत नाही. केला डिटरमिनंट सॉल्व प्रत्येकाने. डिटरमिनंट सॉल्व केला आपण त्याला लगेच स्टेप नंबर 2 घ्या. तुम्हाला येतोय पुढचं एक्झाम्पल आणि आउटलाईन समोर मुद्दामध्येच ठेवली. लगेच स्टेप नंबर 2 घ्या. रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करा. रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करा. लईत लई काय म्हणून म्हणते बाळ, झालं तर लईत लई एक्झाम्पल चुकल. एक्झाम्पल चुकलं याचा अर्थ तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न केला आणि मग चुकलं. चालेल चालेल, चुकल्याने काही फरक पडत नाही. पण मेन मुद्दा हा आहे तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रयत्न न करताच जर तुम्ही जर गप बसून राहिले तर काहीच फायदा होणार नाही याचा सगळ्यात. हा, प्रयत्न करून चुकले, काय चूक होते ही समजून घ्यायची लगेच. चुकल्यानंतर काय चूक होते ही समजून घ्यायची आणि ती क्लिअर करायची. नेक्स्ट टाइम ती चूक नाही झाली पाहिजे. जर असं करता येईल ना तुम्ही बोर्ड पर्यंत इथे क्लिअर होऊन जाशाल की तुमच्याकडनं एकही एक्झाम्पल चुकणार नाही. आणि मग तुम्हाला 100 आउट ऑफ 100 फार समोर पेपर चेक करणारा कितीही फार PhD जरी असला पण जर तुमच्या पेपरमध्ये एक पण चूक नसेल त्याला आउट ऑफ मार्क्स द्यावे लागतील. आणि डोक्यात ठेवा, मॅथ्सला आउट ऑफ पडतात तर 12th मॅथ्सला आउट ऑफ पडतात. भरपूर आपल्या विद्यार्थ्यांना आउट ऑफ पडलेले आतापर्यंत. त्यामुळे बाळांनो, एवढा एकच विषय जो आउट ऑफ देऊन जातो आणि एका विषयाला आउट ऑफ, मॅथला आउट ऑफ पडणं 12th काय इंडिकेट करतं? यू आर ब्रिलियंट. ओके बाळांनो, प्रत्येकाने सॉल्व करायचंय. मुद्दाम न दिलं तुम्हाला.
वेळ देतोय, समोर ऍक्टिव्हिटी सारखं बनवलेलं आहे, फक्त त्याला व्हॅल्यू बदलणार आहे. नंतर काय होईल, ते ऍडिशन मल्टिप्लिकेशन नंबर बदलतील, ट्रान्सफॉर्मेशन बदलेल. ट्राय तर करा ना, काय होतंय ते पहा. ऑफलाईन लेक्चर चालू असेल, प्रत्येकाला व्हॅल्यू विचारल्या सांगू भेटवल्या असते. काय ऑफलाईन लेक्चर चालू नाहीये. ओके, डिटरमिनंटची व्हॅल्यू. ओके मोनिका शिवसागर, डिटरमिनंटची व्हॅल्यू सांगा. कर माईक ऑन कर, काय अडचण नाही. व्हॅल्यू तुला विचारलेली, सांग व्हॅल्यू. हा मोनिका माईक ऑन कर आणि डिटरमिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू सांग. 25. 25 बरोबर आहे. बाकीच्या सर्वांची आली बरोबर? बाकी सर्वांची बरोबर आली असेल. ज्यांची नाही आली बाळांनो त्यांनी चेक करा परत. डिटरमिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू आली 25. आता मी कधी कोणालाही काही क्वेश्चन विचारू शकतो, अरे आपली प्रॅक्टिस चालू आहे. टीचिंग संपलेली या पॉइंटची कधी. टीचिंग म्हणजे जसं चालतं नेहमी त्याप्रमाणे पॉइंटची थिअरी सांगण्याने एक एक्झाम्पल घ्या, ते कधी संपलेलं आहे. एक काय आपला, मला वाटतं हे भरपूर, ते 4 सॉल्वचे 2 म्हणजे भरपूर एक्झाम्पल आले बाळांनो. ओके, 25 इज नॉट इक्वल टू 0, therefore A इनवर्स. बरोबर आहे. ए इनवर्स एक्झिस्ट आला, मग युजिंग स्टेप नंबर 2, युजिंग एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. मी तुम्हाला आतापर्यंत रो शिकवलेला आहे. आणि बाळांनो क्वेश्चन मध्ये कुठेही कोणती मेथड यूज करा याचा उल्लेख नाहीये. मग तुम्हाला जी सोपी वाटते ती वापरायची. आतापर्यंत मी तुम्हाला शिकवली रो आहे, मग रो वापरू. युजिंग एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन वापरा. साठी ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय. याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू टाका. ए ची व्हॅल्यू बाळा तुम्हाला दिली 1, 3, -2, -3, 0, -5, 2, 5, 0 इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय. ओके बाळांनो, आता मेन टार्गेट काय तुमचं? मेन टार्गेट आहे तो जो तुमचा ए इनवर्सचा कोइफिशियंट आहे त्याचं कन्व्हर्जन बाळा तुम्हाला आयडेंटिटी मध्ये करायचं. बरोबर. आता जर विचार केला तर पहिला इलेमेंट 1 आहे. पहिला इलेमेंट 1 आहे. माझ्या पुढे सॉल्व करा. मी तर कोणाचं नाव घेईल आणि व्हॅल्यू विचारेल. जर आन्सर सांगता नाही आलं तर डायरेक्ट चालू लेक्चर मधनं डिलीट करून टाकेल. प्रत्येकाने सॉल्व करायचंय. ओके, पहिली एंट्री 1 झालेली आहे ऑलरेडी, त्यामुळे त्याचं टेन्शन नाहीये. माझ्या त्याच्या खालच्या दोन्ही एंट्री 0 करायच्या आहे. R2 आणि R3 मध्ये चेंज करायचं आहे बाळांनो. मग मला 2 ट्रान्सफॉर्मेशन लिहायचे. पहिलं आहे R2 चेंजेस टू R2 प्लस 3R1. इथे -3 याला 3 ने मल्टिप्लाय केला तर 3 होईल आणि त्यात ऍड केला तर +3 -3 0 होईल. नंतर अँड दुसरं ट्रान्सफॉर्मेशन मला R3 साठी घ्यायचं. R3 चेंजेस टू R3 -2R1.
ओके बाळांनो, R1 मध्ये चेंज नाहीये, मग R1 आहे आता 1 3 -2. इकडे सुद्धा R1 आहे आता 1 0 0. ओके बाळांनो, करा ट्रान्सफॉर्मेशन. केलंय ट्रान्सफॉर्मेशन यूज. त्यात पहिले R2चं ट्रान्सफॉर्मेशन दोन्ही साईडला यूज करून नंतर R3चं यूज करायचं. जास्त गोंधळ करायचा नाही, स्ट्रेट फॉरवर्ड जायचं डायरेक्ट. ओके वैद्य शिवम माईक ऑन कर बा. ओके, मला R2चं ट्रान्सफॉर्मेशन वापरल्यानंतर आलेली रो सांग बरं. झालंय का यूज करून? 0 9 किती -11. -11. ओके बाळांनो, बाकी सर्वांनी चेक करा. ऑब्जेक्शन असेल तर माईक ऑन करू शकताय. फक्त ऑब्जेक्शन असेल तर आणि कोणती एंट्री मध्ये गडबड वाटते सांगू शकताय. तो ऑप्शन तुम्हाला आज आहे, माईक ऑन करू शकताय तुम्ही. पण प्रॉब्लेम असेल तर निष्कारण माईक ऑन करून इकडे लेक्चर डिस्टर्ब नाही करायचं. ओके, बरोबर आली. कारण त्यातली एक एंट्री जरी गेली चुकली तर बाळांनो डोक्यात ठेवा, तुमचे ट्रान्सफॉर्मेशन चुकणार आहे. ओके, बरोबर आहे. बरोबर नाही तर बा 3 ने मल्टिप्लाय केलं 0 ऍड केलं 9 9 + 0 9 -5 -6 -11. बरोबर आहे. ओके, इकडे वापरून दाखवा. इकडे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करा. इथे ना रे बाळांनो 3 1 0. एक ट्रान्सफॉर्मेशन दोन्ही साईडला वापरून घ्यायचं, नंतर दुसरा ट्रान्सफॉर्मेशनचा विचार करायचा, गोंधळ करायचा नाही. ओके, प्रसाद दत्ते ट्रान्सफॉर्मेशन 0 -1 4 -1 4. ओके बाळांनो, ऑब्जेक्शन इथे 2 ने मल्टिप्लाय केलं, ही हा वापरायचा आहे. सेकंड ट्रान्सफॉर्मेशन 2 ने मल्टिप्लाय करा, मायनस करा. 2 ने मल्टिप्लाय करा 6 होईल ना. 5 - 6 -1. याला 2 ने मल्टिप्लाय केलं -4 झाला. हा 0 -4 प्लस. ओके, हा आता हेच ट्रान्सफॉर्मेशन पलीकडे यूज करा परत. म्हणजे इथे ना रे -2 0 1. ओके, एनी ऑब्जेक्शन? ऑब्जेक्शन असेल तर लगेच सांगायचं की सर ही एंट्री चुकल्यासारखी वाटते. लगेच चेक करून पाहूया आपण. ओके बाळांनो, आता पुढचं ट्रान्सफॉर्मेशन, पुढच्या एंट्री, कोणती एंट्री काय करायची आहे? मला ह्या 9च्या जागी 1 आणायचं. काय करता? काय करता? याला जर 9 ने डिवाइड केलं बाबा, 9 ने डिवाइड केला तर खूप टफ होऊन बसते. मग सिंपल उद्योग सांगतो, हे डोक्यात ठेवा. तुम्हाला आता फक्त ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय नाही करायचं, आपल्याला बैलासारखं नाही चालायचं. आपला विचार करून चालायचंय की जर हा 9 ने जरी डिवाइड करून टाकला तर बाबांनो -11/9 परत त्याने ऍडिशन सबट्रॅक्शन करायची वाट लागून जाईल. नंबर तर सापडले पाहिजे, ऍडिशन सबट्रॅक्शन सोपं आलं पाहिजे. तुमचं टार्गेट काय आहे? तुमचं आन्सर पण बरोबर आलं पाहिजे आणि मेन म्हणजे तुमचं एक्झाम्पल टफ नाही करायचं. तुम्हाला सोपं करत जायचंय. मग मला 9च्या जागी 1 आणायचं आहे. मी करतो खाली -1 मला दिसतोय ना, हा वर घेऊ आणि हा खाली. म्हणजे आता मी काय करणार, रो नंबर 2 आणि रो नंबर 3 खरा नाही इंटरचेंज. जास्त एक स्टेप वाढली तर चालेल, पण कॅल्क्युलेशन जास्त टफ झाले तर कॅल्क्युलेशन चुकू शकताय. म्हणजे रो नंबर 2 आणि रो नंबर 3 इंटरचेंज करायचा. इकडे सुद्धा त्या इंटरचेंज करायच्या. घ्या इंटरचेंज करू. म्हणजे 1 3 -2. इकडे 1 0 0 आहे. रो नंबर 2 आणि रो नंबर 3 इंटरचेंज करायच्या. 0 -1 4 नंतर 0 9 -11 नंतर -2 0 1 3 1 0.
रो नंबर 2 आणि रो नंबर 3 इंटरचेंज केल्या. आता बाळांनो या -1 चा किती आम्ही दाखवायचा आहे +1. काय करणार -1 चा +1 करण्यासाठी? ओके सांगा ट्रान्सफॉर्मेशन सांगा. -1 चा +1 करायचा आहे. गायत्री सावंत इथे मी काय केलं ट्रान्सफॉर्मेशन लिहितो. R2 इंटरचेंजेस टू R3 केलेला आहे बरोबर आहे बा. ओके आता तुम्हाला काय सांगायचं आहे तर हा जो काही R2 चा जो -1 आहे हा मला -1 नाही +1 पाहिजे. सावंत गायत्री बा काय ट्रान्सफॉर्मेशन यूज करावं लागेल? वेळ लागला तरी आज चालणार आहे. आता तुम्हाला मला तुमच्याबरोबर बोलायचं आहे. ओके वापरा चला. कोणतं ट्रान्सफॉर्मेशन यूज केलं म्हणजे त्या -1 चा +1 होईल? सावंत गायत्री ठीक आहे. हर्ष वाडगे हर्ष वाडगे बा सांग काय ट्रान्सफॉर्मेशन यूज करावं लागेल? माईक ऑन कर. माझ्यासोबत बोलायची सवय नाही. सांगितलेली गोष्ट लगेच आपल्याला झाली पाहिजे. लगेच बोला आणि तिकडनं कट करून टाकेल. हा ओके बोला काय ट्रान्सफॉर्मेशन येईल? -1 डिवाइड सर. -1 डिवाइड करा किंवा मल्टिप्लाय करा पण कोणाला? ट्रान्सफॉर्मेशन बरोबर सांगा आता. ओके तुझा आन्सर बरोबर आहे. इथपर्यंत बरोबर सांगितलंय. आता फक्त डोक्यात ठेव -1 ने कोणाला मल्टिप्लाय किंवा डिवाइड करायचंय तुला? रो नंबर 2 ला. रो नंबर 2 ला. मग ठीक आहे बा बोल ट्रान्सफॉर्मेशन बोल. माईक बंद नको लगेच. R2 चेंजेस टू काही R2 चेंजेस टू काही नाही बोल. 0 रो नंबर 0. ट्रान्सफॉर्मेशन सांग पहिले नंबर नंतर. R2 चेंजेस टू काय ट्रान्सफॉर्मेशन लिहिलं? R2 बोल. R2 डिवाइड बाय -1. ओके R2 डिवाइड बाय -1 केला काय किंवा R2 मल्टिप्लाय बाय -1 केला काय? -1 ने मल्टिप्लाय करा किंवा डिवाइड करा सेम प्रोसेस होते. साईन चेंज केलेलं फक्त बरोबर आहे. ओके शब्द ओके नेक्स्ट पुढे चला करा अप्लाय करा. फक्त रो नंबर 2 चे साईन बदलायचे. बदला चला साईन. मग रो नंबर 1 3 -2 तो आहे असंच राहिला. रो नंबर 3 कसं राहिला? मी मुद्दाम पहिले जे ज्यांच्यामध्ये चेंज नाहीये बा ते लिहून घेतोय बरोबर आहे. इकडे सुद्धा 1 0 0 नंतर 3 1 0 बाळांनो ते तसेच राहिले. रो नंबर 2 चे साईन चेंज करा. 0 ला कोणतंच साईन नसतं. 0 बरोबर आहे. 0 ला साईन नसतं आणि दिलं तरी काय फरक पडत नाही. -1 साईन चेंज केलं +1 होईल. 4चं साईन चेंज केलं -4 होईल. इकडे ट्रान्सफॉर्मेशन मध्ये करा साईन चेंज. -2 चा +2 झाला 0 -1. ओके बाळांनो हा 1 झालेला आहे. एखादा एलिमेंट 1 झाला त्याचा खालचा आणि वरचा एलिमेंट चेंज करायचा म्हणजे R1 आणि बाळांनो R3 मध्ये चेंज आहे R2 चा यूज करायचा आहे बरोबर आहे. 2 ट्रान्सफॉर्मेशन असणार आहे. पहिला असणार R1 चा ट्रान्सफॉर्मेशन R1 चेंजेस टू R1 आणि दुसरा असणार आहे R3 चा ट्रान्सफॉर्मेशन. ओके बाळांनो ओके चला नेक्स्ट तन्मय भुजबळ आहे लेक्चरला. माईक ऑन कर.
हो सर. ओके बाळा, मला पहिलं ट्रान्सफॉर्मेशन कोणतं वापरणार R1 साठी सांग. R1 changes to R1 minus 3R2. 3R2. ओके शाबास, बरोबर ट्रान्सफॉर्मेशन. आणि R3 चं पण लगेच सांग. R3 changes to R3 minus 3R2. 3R1 केलं तरी चालेल का सर? नाही नाही बाळा, 9R2. 9R2. जास्त गोंधळ करताना घाबरायचं नाही. फक्त मेन मुद्दा आहे की तुम्हाला आन्सर येतंय क्लिअर कट फुल कॉन्फिडन्स सांगायचंय. ओके ठीक आहे. जर सांगताना गडबड होत असेल तर बाजूला लिहायचं, क्वेश्चन विचारला मी तुम्हाला साईडला लिहायचं आणि मग मला सांगायचं. ओके करा आपला. आता R2 चा यूज केलाय म्हणजे बाबा R2 चेंज होणार नाही. प्रत्येकाने सॉल्व्ह करायचं, कोणालाही विचारला जाऊ शकतंय नंबर. आणि डोक्यात ठेवा, मी विचारलं मला जर उत्तर नाही आलं तर मला राग लई लवकर येतो, डायरेक्ट लेक्चर मध्ये काढून टाकत. हे विचारतो मी तुम्हाला यासाठी का तुम्ही तिकडे झोपी जाऊ नये. आणि मेन म्हणजे मला तरी कळायला पाहिजे तुम्हाला कुठपर्यंत कळालेलं आहे यासाठी. ओके हे टेस्ट आहे चाललं आपलं, ओरल टेस्ट. सांगा आता. ओके आता पुढचं नाव. ऐश्वर्या म्हसे, बा माईक ऑन कर. ओके बा R1 लेफ्ट साईडला R1 च्या व्हॅल्यू, हे ट्रान्सफॉर्मेशन यूज केल्यानंतर R1 च्या व्हॅल्यूज काय काय आल्या? 1 0 10 1 0 10 10. बरोबर आहे. तेच ट्रान्सफॉर्मेशन तू पलीकडे अप्लाय केलं असेल इकडे. इकडची R1 काय आली? -5 -5 0 3 0 3. ओके बाळांनो ठीक आहे. हा कोणाला ऑब्जेक्शन आहे का R1 मध्ये? R1 मध्ये कोणाला ऑब्जेक्शन आहे का चेक करा. ओके नेक्स्ट. आता तुमचे कॅल्क्युलेशन, मी 12वी पास झालो एकदा, कॅल्क्युलेशन तुमचे ओके येणं गरजेचे. आहेर साक्षी माईक ऑन कर बा. आहेर साक्षी माईक ऑन कर. अजून तो क्वेश्चन विचारलेलं नाही, माईक ऑन कर. आहेर साक्षी माईक ऑन कर म्हणा. क्वेश्चन विचारायला लागलो, निम्मे गायब झाले लगेच. ठीक आहे चला तुमचं नंतर पाहू. ज्यांनी ज्यांनी माईक ऑन नाही केलं नाव डोक्यात. नेक्स्ट. मयूर पांडे. ओके बा माईक ऑन कर. ओके बा मला रो नंबर 3 सांग तुझी काय आली. हे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केल्यानंतर तुझी रो नंबर 3 काय आली सांग. हॅलो. हा बोल बाळा, येतो आवाज. -18 तिकडे नाही, इकडची सांग पहिले. 0 0 R3 changes to R3 minus 9R2.
यूज कर बाळा. इकडची रो सांग पहिले लेफ्ट साईडची. 0 0 काय? फोर ला -9 ने मल्टिप्लाय कर. Nine. किती? आवाज नाही तो प्रॉपर. ठीक आहे, रेंज प्रॉब्लेम होतो प्रोसेस. आवाज नाही ते ठीक आहे, राहू दे तू. पुढे आवारी स्नेहा. ओके बघा, रो नंबर 3 सांग लेफ्ट साईडची. आवारी स्नेहा, रो नंबर 3 सांग लेफ्ट साईडची. 2 एंट्रीज 0 आहे. तिसरी एंट्री काय येईल? -9 ने मल्टिप्लाय कर, त्याच्यामधनं मायनस कर. -11 मायनस मायनस प्लस 9 × 4. आवाज येत नाहीये तुमचा. 25 येणार इकडे बाळांनो. ओके, राईट साईडला तेच ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करा. चला. -15 1 9. बरोबर आहे. रो नंबर 3 पा काही चुकवल पण. ओके, त्यानंतर बाळांनो त्याच्या पुढचं ट्रान्सफॉर्मेशन असणार आहे. हा 1 करायचा आहे. त्याचे ट्रान्सफॉर्मेशन देतोय मी. R3 changes to 1/25 into R3. ओके, चला पटकन सॉल्व करा. आणि डिव्हिजन देऊ नका. इथे 1/25 दिसतोय, तो कॉमन निघणार आहे शेवटी. जर डिटर्मिनंट जर डिवाइड करायला आली तर तिथे डिव्हिजन शक्यतो करायचा प्रयत्न करायचा नाही, कॉमन काढण्याचा प्रयत्न करायचा. ओके, काय राहणार आहे? 1 0 10 0 1 -4 0 0 1 होऊन जाईल. इकडे सुद्धा बघा 5 -5 0 3 2 0 -1 -15/25 1/25 9/25. ओके बाळांनो, त्यानंतर आता 2 ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचे. पहिलं ट्रान्सफॉर्मेशन आहे, आता हा इलेमेंट 1 झालेला आहे, हे 2 इलेमेंट 0 करायचे. पहिलं ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचं आहे. R1 changes to R1 - 10 R3. याला 10 ने मल्टिप्लाय करा -1. अँड दुसरा आहे R2 changes to R2 + 4 R3. ओके बाळांनो, दोन्ही ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करा. दोन्ही ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करा. ओके, इकडचा मॅट्रिक्स येणार आहे 1 0 0 0 1 0
001. राईट साईडच्या प्रत्येक एलिमेंटला पाहून डिवाइड बाय 25 येऊ राहिलेला आहे. होऊ द्या. तुमचा पहिला एलिमेंट आला असेल 25/25 म्हणजे 1, पण मी तसंच लिहिणार आहे 25/25. दुसरा एलिमेंट 1 आला ना तो पहिला, तो मुद्दा मी 25/25 लिहिलाय. नंतर दुसरा एलिमेंट -10/5, सॉरी -10/25. नेक्स्ट तिसरा एलिमेंट -15/25, -15/25. ओके, मिडल झिरो. रो नंबर 2 -10/25, -10/25. कॅल्क्युलेशन करून पहा, बरोबर लिहितो का मी. त्यानंतर 4/25, 4/25. त्यानंतर 11/25, आणि बाळांनो रो नंबर 3 आहे जिथे -15/25, 1/25 आणि 9/25. ओके, आता इकडे जो आला बाळांनो, इकडे जो मॅट्रिक्स चाललाय हा काय आहे? हा आहे आयडेंटिटी, म्हणजे आय इंटू ए इनवर्स. इथे प्रत्येक नंबरला डिवाइड बाय 25. तो 1/25 जर आपण बाजूला घेतला तर मग मॅट्रिक्स मध्ये फक्त न्यूमरेटर लिहायचे. हा आला 25 -10 -15 -10 4 11 -15 1 9. बरोबर आहे. आणि राहिला प्रश्न, हा जर आयडेंटिटी असेल तर हा आय लिहिला नाही लिहिला काय फरक पडत नाही. आणि देअरफॉर बाळांनो ते आलं ए इनव्हर्सचा आन्सर. उद्यापासून शक्यतो रेकॉर्डिंगचा ऑप्शन मी बंद करून टाकणार आहे, कारण की आज क्वेश्चन विचारायला सुरुवात केली आणि डायरेक्ट 52 वरनं 32 वर नंबर आलेला आहे. 20 जण लगेच लेफ्ट झाले कारण की आम्हाला क्वेश्चनच्या. मग हीच जर भीती असेल तर मी रेकॉर्डिंग पण बंद करतो. फक्त जेवढे प्रामाणिकपणे माझ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकताय तेवढ्यांनीच लेक्चर केले तरी काय अडचण नाही मला. बाकीच्यांनी ते डॉंकी वर्क करायचे ना, रायटिंग फक्त ती घरी बसून निवांत करत राहा. डायजेस्ट वगैरे टार्गेट घ्यायचं, लिहित बसायचं. ओके, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. घेतलाय स्क्रीनशॉट? ठीक आहे बाळांनो, आज एक्झाम्पल नंबर 7 आणि 8 झालं. 2 एक्झाम्पल. टोटल वेळ लागला 1 तास 10 मिनिटं, म्हणजे टोटल 70 मिनिटाचं लेक्चर झालं आता. म्हणजे 35 2 लेक्चर. एवढे एका लेक्चरला एकच एक्झाम्पल होते, म्हणून आज मी एक एक्स्ट्रा लेक्चर घेतलं जेणेकरून आपले 2 एक्झाम्पल आपण 2 लेक्चर कव्हर केले याच्यामध्ये. आज काल पण तेच केलं आणि आज पण तेच केलंय. ओके, तर बाळांनो आपले 2 एक्झाम्पल आले. आता यातलं उरलं 9 आणि 10th एक्झाम्पल. बरोबर आहे. आता 9 आणि 10th एक्झाम्पल बाळांनो प्रत्येकाने सॉल्व्ह करायचा प्रयत्न तर करा. चुकलं तर चुकू द्या, चुकलं तर चुकू द्या. उद्या मी सॉल्व्ह करून देणार त्यावेळेस चेक करून पाहिजे. मग तुम्ही पाठवलं तरी मी चेक करून पाहणार नाही. काय होतं, खूप जण पाठवतात, प्रत्येकाला चेक करणं शक्य नाही होत. तर एखादी एंट्री चुकली असली तर सांगण्यात अडचण येते. यापेक्षा तुम्ही सॉल्व्ह करा. मला पाठवलं तरी चालेल, नाही पाठवलं तरी काय फरक नाही पडत. पण मेन मुद्दा हा आहे का तुम्ही सॉल्व्ह करता हे मला माझ्यासाठी पाठवा,
दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे उद्या मी सॉल्व्ह करून जेव्हा देईल तेव्हा चेक करून पाहिजे काय चुकलं काय नाही चुकलं. ओके ठीक आहे. ओके बाळांनो, आज संध्याकाळी फिजिक्सची टेस्ट आहे, प्रत्येकाने टेस्टला स्टडी करायचा आहे. ओके ठीक आहे. ओके.